खाली मुंडकं वर पाय, अरे बार्शीच्या गाढवाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, एक मराठा टकराएगा, ओबीसी में मिल जाएगा, बार्शीच्या गाढ मराठा एक मराठा, मराठा एक मराठा, मराठा एक मराठा, मराठा अरे बार्शीच्या गाढवाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, एक मराठा, लाख मराठा अरे या बार्शीच्या गाढवाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, मनोज दादांच्या विरोधात बोलणाऱ्याचा, निकाल असो, मनोज दादांच्या विरोधात बोलणाऱ्याचा, निकाल असो, एक मराठा, लाख मराठा अरे या बार्शीच्या गाढवाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ. जय शिवाय, लढेंगे जितेंगे, हम सब लड़ेंगे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज. आपल्या सर्वांना माहिती आहे की अण्णा शिंदे नावाचा फितूर जो संजय आपला राजेंद्र राऊतांचा जो पिल्लावळ आहे, राजेंद्र राऊतांचा कार्यकर्ता आहे, त्यांनी दादांवरती एक स्टेटमेंट केलं किंवा दादांना त्यांनी जाब विचारला की मनोज जरांगे पाटील आमची शंका दूर करतील का. पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की जरांगे पाटील हे पूर्ण समाजाच्या शंका ऑलरेडी त्यांनी दूर केलेल्या आहेत. त्यामुळं या पिल्लावळने कोणत्या तर त्यांच्या राजकीय फायद्यासाठी, राजेंद्र राऊतांच्या राजकीय फायद्यासाठी असे स्टेटमेंट करून मराठा समाजाची डोकी भडकू नये. कारण ही असल्या फितुरांमुळं आतापर्यंत जे समाजाचं नुकसान होत आलंय ते नुकसान असल्या या फितुरांमुळे झालेलं आहे. राहिली गोष्ट राजेंद्र राऊतांची, आज आम्ही त्यांचा गाढव बनून राजकारणातला गाढव आणि एखाद्या नेत्याचं गाढव किती असावं एखाद्यानं ते आम्ही आज त्याचा गाढव प्रतिमात्र पुतळा बनून आम्ही आज त्यांचा निषेध केलाय, त्यांना जाळलंय आज. आणि हे आम्हाला जर 77 मध्ये उतरायचं असेल तर आम्ही त्यावेळेस देखील उतरू का? कारण त्यांनी दादांना बोलताना एक त्यांनी परवा दिवशी बाईट दिली की कापाकापीची भाषा त्यांनी केली. राजेंद्र राऊतांना मी खूप छोटा समर्थक आहे दादांचा, पण त्यांना मी आज या धाराशिव सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी कापाकापीची भाषा करू नये. कारण आम्ही सर्वसामान्य दादांच्या नेतृत्वात आम्ही शांत संयमी आहोत, शांत संयमीच आम्ही ही भूमिका घेणार आहोत. पण इथून पुढे जर तू कापाकापीची भाषा करत असशील तर आम्हाला देखील तलवारी घेऊन उतरावं लागेल. आणि इथून पुढे मी विनवणी करतो प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, प्रत्येक लोकप्रतिनिधीला मी विनवणी करतो की कृपा करून मनोज दादांच्या विरोधात तुम्हाला जर त्यांच्या समर्थनार्थ उतरायचं नसेल तर विनवणी करतो की तुम्ही त्यांच्या विरोधात तर तुम्ही कोणती भूमिका घेऊ नका. आरक्षणाचा लढा हा कसा न्यायचा, काय न्यायचा, ओबीसीतून कसं घ्यायचं हे मनोजदादा जरांगे पाटलांना चांगलं माहिती आहे. त्यांना ज्ञान शिकवण्या एवढं सरकारमध्ये कोण अजून पैदा झाला नाही. त्याच्यामुळे त्यांनी ज्ञान शिकू नये. जी आमची लढा, जे आमचा संयमी लढा चालू आहे तो लढा शेवटपर्यंत आम्ही असा नेऊ आणि आमचं आरक्षण जे आहे ते ओबीसी मधूनच खेचून आणू. आणि सगळ्यांना अजून एकदा माझी विनवणी आहे, कळकळीची छत्रपतींच्या स्मारकाखाली मी थांबून मी अजून एकदा विनवणी करतोय की तुम्ही कृपा करून कोणी मनोजदादांबद्दल वाईट अपशब्द कृपया कोणत्याच आमदार खासदारांनी बोलू नये. नाहीतर इथून पुढे जशा तसं उत्तर देण्यात येईल. आज काय केलं इथं? आज आम्ही अक्षरशः राजकारणातला गाढव त्याचं प्रतिमात्र पुतळा बनवून आम्ही त्याचं दहन केलंय. आज कोणाला राजेंद्र राऊत, आमदार राजेंद्र राऊत बार्शीचे, आमचा आणि त्यांचा दुश्मनी, आमच्या आणि त्यांचा वैर कोणता नाही. पण जो मनोजदादांना विरोध करेल त्याचे हे आले तिथून पुढे होतील हे त्यांनी लक्षात घ्यावं.